तर नमस्कार मित्रांनो मला माहिती आहे जास्त विचार करणाऱ्या गोष्टींवरती तुम्हाला व्हिडिओज मिळाले असतील। मागच्या काही दोन व्हिडिओजमध्ये तुम्हाला हे सांगितलं होतं की जास्त विचार केल्याने काय होते, या जास्त विचारांचा आपल्या आयुष्यावरती, आपल्या दैनंदिन आयुष्यावरती काय फरक पडतो या गोष्टींवरती आपण दोन व्हिडिओज बनवले होते आणि ते दोन व्हिडिओज तुम्हाला नक्कीच कळले असतील, तुमच्यापर्यंतही नक्कीच पोहोचले असतील। जर तुमच्यापर्यंत पोहोचले असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा, आणि जर तुमच्यापर्यंत नसतील पोहोचले तर ते व्हिडिओज नक्कीच जाऊन पहा की या जास्त विचार करण्याचा काय परिणाम होतो आपल्या आयुष्यावरती आणि काय फायदे आणि काय नुकसान आहेत। तर नक्कीच तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर चॅनलवरती व्हिडिओज उपलब्ध आहेत, तर ते व्हिडिओज तुम्ही नक्कीच पहा, कारण तुम्ही जर जास्त विचार करताय तर ते व्हिडिओज तुम्हाला नक्कीच हेल्प करतील की जे जास्त निरर्थक विचार करतात तर ते विचार न करण्यामध्ये ते व्हिडिओज तुम्हाला हेल्प करतील। मित्रांनो तुम्हाला माहिती आहे, आणि जरी तुम्हाला नसेल माहिती की मी कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवतो आणि कोणत्या गोष्टींवरती आपल्याला या चॅनलवरती व्हिडिओज आणायचे आहेत, तर मित्रांनो तुमच्या ज्या काही अडचणी आहेत, ज्याही काही अडचणी आहेत, संसारिक असतील किंवा पैशांविषयी काही अडचणी असतील किंवा ज्या काही पर्सनल अडचणी असतील, तर त्या पर्सनल अडचणीवरती आपण व्हिडिओज आणत असतो। कारण मलाही माहिती आहे की काय पर्सनल अडचणी होतात आणि या आपल्या दैनंदिन जे जीवन आहे त्या जीवनामध्ये या गोष्टी होतच असतात, पण त्यावरती आपल्याला त्या समस्यांवरती आपल्याला काहीतरी सोल्युशन आणायचं असतं आणि तेच सोल्युशन आणण्यासाठी आपण हे व्हिडिओज बनवत असतो। तर मित्रांनो आजचा जो टॉपिक आहे तो अतिशय कॉमन टॉपिक आहे की आपण निगेटिव्ह विचार सतत करत असतो। विचार निरर्थक करता ही गोष्ट वेगळी आहे, पण निगेटिव्ह विचार आणि पॉझिटिव्ह विचार या विचारांचा आपल्या या आयुष्यावरती खूप मोठा परिणाम होतो। तर याच टॉपिकवरती आपल्याला आज बोलायचं आहे। जरी तुम्ही घरामध्ये असाल किंवा बाहेरही असाल, ऑफिसमध्ये असाल, कुठेही असाल, तुम्हाला या गोष्टींचा इम्पॅक्ट लगेच तुम्हाला लक्षात येतो की तुमच्या आसपास काय घडते। तुम्ही जर पॉझिटिव्ह विचार करताय आणि पॉझिटिव्ह विचार करणं का गरजेचं आहे तेही आपल्याला या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचं आहे। पण याआधी आपल्याला या दोन्ही गोष्टीवरती आपल्याला प्रकाश टाकायचा आहे की पॉझिटिव्ह विचार काय आहेत आणि निगेटिव्ह विचार काय आहेत। तर मित्रांनो प्रथमतः आपण पॉझिटिव्ह विचारबद्दल लक्षात घेऊया, कारण हे पॉझिटिव्ह विचार तुमच्या आयुष्यामध्ये प्रकाश घालण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात। ते म्हणतात ना, सक्सेसच्या वाटेकडे घेऊन जाण्यासाठी हे पॉझिटिव्ह विचार खूप महत्त्वाचे असतात। तर मित्रांनो हे पॉझिटिव्ह विचार काय असतात की आपण जर समजा आज मी कामाला निघालोय, कामाला गेल्यावरती आपल्याला कोणती गोष्ट करायची आहे तर ती गोष्ट करण्यासाठी आपल्याला प्रिपरेशन हवं असतं, माइंड प्रिपरेशन हवं असतं। आणि हे माइंड प्रिपरेशन आपण कसं करत असतो की आपण सुरुवातीलाच जर समजा एखादं मोठं काम करायचं आहे तर ऑफिसमध्ये एक्सेल शीट बनवायची, एखादं प्रेझेंटेशन करायचं आहे आपल्याला, तर घरातूनच आपण असा विचार करून निघतो की अरे यार ऑफिसमध्ये गेलो काय होणार आहे, आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतर मी प्रेझेंटेशन कसं करणार, त्यावरती मी कोणकोणत्या टॉपिकवरती बोलणार, कोणकोणत्या गोष्टी मी सरांना सांगणार किंवा जे आपले सहकारी असतात त्या सहकाऱ्यांना मी कोणकोणत्या गोष्टी समजून सांगणार आहे, आणि ते समजून सांगितल्यानंतर त्यांना पटेल काय, या सर्व गोष्टीचा गोंधळ तुमच्या डोक्यांमध्ये असतो। तर या सर्व गोष्टींचा गोंधळ करण्याऐवजी जर तुम्ही असा विचार केला की असून द्या, ते विचारच करणं चुकीचं आहे खरं तर। कारण प्रेझेंटेशनचं जर तुम्ही करणार असाल तर त्याची प्रिपरेशन तुमच्या अगोदरच होऊन जाते की तुम्ही काय बोलणार आहात, काय कोणत्या टॉपिकवरती बोलणार आहात आणि कोणत्या गोष्टी तुम्ही इम्पॅक्ट करणार आहात लोकांवरती किंवा त्या सहकाऱ्यांवरती, तुमचा किती इम्पॅक्ट होणार आहे त्या बोलण्याचा, तर तुमचे तर प्रिपरेशन झालंच असणार आहे। आणि त्याच्यावरती विचार करून काय फायदा आहे, विचार कोणत्या गोष्टीचा करा, हां जर त्या गोष्टी जर त्यांना पटणारच आहेत
आणि त्याच्यानंतर मी काही इम्प्रूव्ह करू शकतो त्यामध्ये. छोट्या मोठ्या गोष्टी असतील की ज्या पटणार नाहीत त्यांना, पण त्या गोष्टी ज्या पटलेल्या नाहीत तर त्या गोष्टींवरती मी इम्प्रूव्हमेंट काय करू शकतो. तर या गोष्टी तुम्हाला करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जर तुम्ही या गोष्टी केल्या नाही तर उगाचच तुम्हाला 2 तासाच्या प्रवासामध्ये त्याच गोष्टी तुम्हाला आठवत राहतात की मी काय करणार, काय नाही करणार. आणि या गोष्टींचा सतत विचार केल्यामुळे तुम्ही जेव्हा ॲक्च्युअल प्रेझेंटेशन असतं तुमचं, तर त्यावेळेस तुमची ततफप होऊन जातं, बोबडी वळून जाते आणि तुम्हाला प्रेझेंटेशन नेमकं देता येत नाही. आणि ते सिनियर्स असतात तुमच्यासमोर, तर त्या सिनियरसमोर तुमचं फजिती होते आणि याच फजितीचं संपूर्ण सहकारी हे हसण्यावर घेऊन जात असतात की हा कसं प्रेझेंटेशन दिला आणि काय केलं हे कळलंच नाही आम्हाला, आणि ह्याच्यावरती काय बोलायचं होतं, आणि हे असलं प्रेझेंटेशन असतं का. या सर्व गोष्टी या सहकाऱ्यांकडून होत असतात. तर हे आपल्याला निरर्थक विचार करून काय फायदा नाही. पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह काहीतरी होणार आहे आणि या पॉझिटिव्ह विचाराने तुमचं प्रेझेंटेशन कसं खुलतं हा तुम्ही नक्कीच विचार करू शकता. या गोष्टींचा विचार करा खरं तर. आणि मित्रांनो, तुम्ही जर कुठेही राहत असाल, जर समजा आता मुंबईत राहत आहे तर तुम्ही कल्याणला राहत असाल, कर्जतला राहत असाल किंवा डोंबिवलीला राहत असाल, तर तिथून तुमच्या प्रवासाला किती वेळ लागतो. अर्धा तास, 1 तास, 1.5 तास, 2 तास. या तासांमध्ये आपण खूप काही शिकू शकतो ना. फक्त विचार करण्यासाठीच हा प्रवास नाही आहे. तुम्हाला प्रवासामध्ये काही लोकांशी बोलायचंही आहे, काही लोकांना भेटायचं आहे, त्यांचं ऑब्झर्वेशनही करायचं आहे. तुम्हाला तुमचा मोबाईल आहे आणि या मोबाईलचा उपयोग करायचा आहे, योग्य तो उपयोग करायचा आहे. फक्त एंटरटेनमेंट म्हणून तर करायचंच आहे तर खरं तर, कारण एंटरटेनमेंट सगळ्यांना उपयोगी असतं. हे एंटरटेनमेंट तर आपल्याला करायचंच आहे, पण त्यासोबत आपल्याला काहीतरी नवीन शिकता येईल या मोबाईलमधून. तर या गोष्टींचा खरंच आपल्याला विचार करायला हवा की तुम्हाला जर समजा मोकळा वेळ भेटतोय तर या मोकळ्या वेळामध्ये तुम्ही काय पॉझिटिव्ह गोष्टी शिकताय, तर त्या खरंच खूप महत्त्वाच्या आहेत. आणि त्यावरूनच तुमचं जेव्हा ऑफिसमध्ये जात असता तर त्यावेळेस तुम्ही पॉझिटिव्ह विचार घेऊन जात असता आणि हे पॉझिटिव्ह विचार तुम्हाला प्रेझेंटेशनमध्ये उपयोगी पडतात. तर हे असतात पॉझिटिव्ह विचार की त्याचा तुमच्या दैनंदिन जीवनावरती खूप मोठा इम्पॅक्ट होत असतो. आणि मित्रांनो, आता निगेटिव्ह विचार हे काय असतात. तर मित्रांनो, हे निगेटिव्ह विचार तुमच्या आयुष्य घडवण्यासाठी नाही, आयुष्याला खाली नेऊन जाण्यासाठी हे असतात विचार. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही निगेटिव्ह विचार करत असतात. जर समजा काही चांगलं व्हायचं असेल तर हे कसं काय चांगलं होणार, हे मी करू शकतो का, या गोष्टी मला शक्य होतील का, प्रत्येक गोष्टीला का लावत जाणार. आणि जर समजा तुमची कॅपॅसिटी जरी असली करण्याची तरी तुम्ही ते गोष्ट करू शकाल का, ही जर शंका तुमच्या डोक्यांमध्ये असेल तर तुम्ही ती गोष्ट करू शकणार नाही. तर तुम्हाला या गोष्टींचा विचार करायचा आहे की मी प्रत्येक गोष्ट करू शकतो. तिथं तुम्हाला ओव्हर थिंकिंगच्या जागी ओव्हर थिंकिंग तर करायचीच नाही, पण ओव्हर कॉन्फिडन्स पण व्हायचा नाही. ओव्हर कॉन्फिडन्सने काय काय होतं हे आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. पण ओव्हर थिंकिंग आपल्याला करायची नाही आहे. तिथं नॉर्मल थिंकिंग करा, नॉर्मल विचार करा आणि पुढे जायचं आहे आपल्याला. पुढे जाऊन आपल्याला काय करता येईल का या गोष्टींवरती, या गोष्टीचा तुम्ही विचार करायला हवा. ना की निगेटिव्ह विचार करून मी आता काय करणार, मी कसं करणार, काय करू, या गोष्टी शक्य होतील का, ही शक्यताच तुम्ही काढून टाका. मी करू शकतो आणि जर समजा नाही करता आली तर मी कशी इम्प्रूव्ह करू शकतो, काही कालावधीमध्ये मी इम्प्रूव्हमेंट काय करू शकतो, प्रेझेंटेशनमध्ये बदल केल्यानंतर काय होतं, या सर्व गोष्टींचा तुम्ही त्या पिरियडमध्ये विचार करायला हवा. पॉझिटिव्ह विचार करायचा.
तर मित्रांनो, जास्त विचार केल्याने काय होतं, तर यावरती आपण मागच्या 2 व्हिडिओमध्ये ते विषय आणलेले आहेत आणि त्या विषयावरती आपण सविस्तर बोललेलो आहोत की जास्त विचार केल्याने काय होतं. तर नक्कीच तुम्ही जर जास्त विचार करत असाल तर ते व्हिडिओज तुम्हाला खूपच महत्त्वाचे आहेत. तुम्ही ते व्हिडिओज पहा आणि ते व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, तुम्हीही जास्त विचार करता का, आणि हे जास्त विचार केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये काय फरक पडलेला आहे आणि काय निगेटिव्ह आणि काय पॉझिटिव्ह विचार, काय निगेटिव्ह आणि काय पॉझिटिव्ह फरक तुमच्या आयुष्यामध्ये पडलेला आहे दैनंदिन आयुष्यामध्ये, तर नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा. आणि हा जर या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी जर तुम्हाला पटल्या असेल तर नक्कीच या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि जाता जाता शेअर करायला नक्कीच विसरू नका तुमच्या मित्रांसोबत, तुमच्या परिवारासोबत. तुम्ही या जर गोष्टी शेअर केल्यात तर तुम्हाला 2 गोष्टीचा फायदा होणार आहे. तुम्ही शेअर करता तर अशा गोष्टी त्यांना कळतील की तुम्ही जास्त विचार करताय आणि त्यांच्याकडूनही काही पॉझिटिव्ह गोष्टी घडतील की जर तुम्ही जास्त विचार करताय तर ते या व्हिडिओकडे लक्ष देतील आणि या व्हिडिओनंतर ते लोक तुम्हाला सांगतील की अरे यार, जास्त विचार केल्याने या गोष्टी होतात, हे सांगत होते. तर त्या गोष्टी खरंच या आयुष्यामध्ये आपल्याला सहन कराव्या लागतात. काही गोष्टी अनुभवानंतर समजतात, पण त्यांना अनुभव असेल तर ते सहज तुम्हाला सांगतील की काय गोष्टी होतात ते. तर नक्कीच शेअर करा व्हिडिओला आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायलाही नक्कीच विसरू नका, कारण आपल्या या चॅनलवरती आमच्या अडचणींवरती रिलेटेड आपल्याला व्हिडिओज मिळत असतात. पैसा कसा कमवायचा, पैसा कमवल्यानंतर इन्व्हेस्ट कुठं करायचा, छोटा बिझनेस आणि मोठा बिझनेस कसा करायचा आणि आपल्या आयुष्यामध्ये काय गोष्टी, काय अडचणी येत असतात तर त्या अडचणींवरती सोल्युशन कसं काढायचं, तर या सर्व गोष्टींचे आपल्या या चॅनलवरती व्हिडिओज मिळणार आहेत. तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या काही असाच टॉपिकसोबत. तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद.